ठीक आहे. तर पहिला ऑक्झिलरी आहे शुड. शुड केव्हा वापरायचं असते माहिती आहे का? एखादं काम करायला हवं किंवा करायला पाहिजे, केलं तर चांगलं होईल, अशा वेळेला ना शूडचा वापर करायचा. जसं की तू गावाला जायला हवं, आपण त्याला विचारायला हवं, तू मला सांगितलं पाहिजे, तू नवीन कपडे घातले पाहिजे, है ना? त्यावेळेला ते शूड वापरतात. फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस शूड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. ओके. तू त्याला सांगायला हवं, तुम्हें उसे बताना चाहिए. सब्जेक्ट तू, यू. नंतर मग फॉर्म्युला काय म्हणतोय? शूड ली बाबा, शूड. मग वर्बचं फर्स्ट फॉर्म टेल. नंतर मग सांगणे, टेल. नंतर मग कोणाला? त्याला, हिम. ओके. नेक्स्ट, आपण आधी रिलायन्स मॉलमध्ये जायला पाहिजे. एखादं काम करायला पाहिजे म्हणजे शूड वापरायला लागणार. फॉर्म्युला म्हणतोय सब्जेक्टली, मग आपण जायला हवं ना, मग वी येणार. मग शूड, मग वर्बचं फर्स्ट फॉर्म जायला हवं, गो. मग कोठे? टू रिलायन्स मॉल, फर्स्ट. केव्हा? फर्स्ट, पहिल्यांदा, आधी. आता हे बघा, शूड हॅव म्हणजे काय माहिती का? एखादं काम करायला हवं होतं पण नाही केलं. तू जायला हवं होतंस, विचारायला हवं होतं, आपण सरांना सांगायला हवं होतं, तू आज नवीन कपडे घालायला हवे होतेस, तू सायन्स घ्यायला हवं होतंस, है ना? अशा वेळेला आपण शूड हॅवचा वापर करतो. फॉर्म्युला बघा काय म्हणतोय? सब्जेक्ट प्लस शूड हॅव आणि वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा. हां, वर्बचा थर्ड फॉर्म यूज करावा लागणार तुम्हाला इथे. हे असतं ना, विल हॅव, शूड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, मे हॅव, माईट हॅव, मस्ट हॅव. हे हॅव हॅव हॅवला ना की हॅव हॅज हॅड, त्यावेळेला वर्बचं थर्ड फॉर्म यूज करायचं. ओके. सॉरी. तर हॅव हॅज हॅडच्या वेळेला थर्ड फॉर्म यूज करायचं त्याच्यानंतर कधी पण. मग आता मी, तू मला विचारायला हवं होतं, असं वाक्य आहे. एखादं काम करायला हवं होतं, मग फॉर्म्युला म्हणतोय सब्जेक्टली, मग तू, यू. नंतर फॉर्म्युला काय म्हणतोय? शूड हॅवली, शूड हॅव. वर्बचं थर्ड फॉर्म आस्क्ड. नंतर मग कोणाला? मला, मी, है ना? अजून एक्झाम्पल बघा बरं. त्यांनी नवीन कार खरेदी करायला हवी होती. एखादं काम करायला हवं होतं. मग काय यूज करणार? शूड हॅव. फॉर्म्युला काय म्हणतोय? सब्जेक्टली, त्यांनी, दे. मग शूड हॅव. नंतर मग वर्बचं थर्ड फॉर्म बॉट. बॉट थर्ड फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म माहिती आहे काय बॉटचं? कोण सांगेल? येस, व्हेरी गुड. बाय. बाय, बॉट, बॉट असं येते. ठीक आहे. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग म्हणजे BRING, त्याचा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ आणणे. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. आणि हे बाय, बॉट, बॉट ह्याच्यामध्ये आर नाही आहे. ओके. खरेदी करणे. दे शूड हॅव बॉट अ न्यू कार. पुढे बघा. आता मस्टचा अर्थ माहिती काय? एखादं काम करायलाच हवं किंवा करायलाच पाहिजे. जसं सांगायलाच हवं, जायलाच पाहिजे, दिलंच पाहिजे, असं. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्स्ट्रा. तुम्ही बिल भरायलाच पाहिजे. एखादं काम केलंच पाहिजे. मग सांगा बरं, फॉर्म्युला काय म्हणतोय? सब्जेक्ट लिहायचं आहे, है ना? केलंच पाहिजे ना. मग शूड नाही येणार, मस्ट येणार. मग मस्ट मला वापरायला लागेल. पण कसं वापरायचं? सब्जेक्टली आधी तुम्ही, यू. नंतर मग मस्ट. वर्बचं फर्स्ट फॉर्म. बिल भरणारा शब्द काय इंग्लिशमध्ये? पे. बिल भरणे, फीज भरणे, पैसे देऊ करणे, पे म्हणायचं त्याला. यू मस्ट पे द बिल. ओके. आपण हॉलमध्ये 10 वाजेपर्यंत पोचायलाच हवं. सभागृह म्हणजे काय? हॉल. पोचायलाच हवं म्हणजे मस्ट येणार. सब्जेक्ट वी, मस्ट. वर्बचं फर्स्ट फॉर्म रीच. ऑब्जेक्ट कोठे? द हॉल, टिल 10 o'clock. त्याने परवानगी घ्यायलाच हवी, करायलाच हवं म्हणजे मस्ट.
ही, मग मस्ट, वर्बचं फर्स्ट फॉर्म घेणे, टेक, मग परमिशन, ही मस्ट टेक परमिशन. ओके. आता हे बघा, कॅन बघा. हां, कॅनचा अर्थ माहिती केव्हा वापरायचा आपण करायचं कॅनचा? एखादं काम करता येतं, करू शकतो. मला सायकल चालवता येते, चालू शकतो. मला इंग्लिश बोलता येतं, मला पोहता येतं, मी पोहू शकतो. मी त्याला सहज हरवू शकतो. त्यावेळेला कॅनचा वापर करतो. ठीक आहे. आपण आम्ही वेळेवर पोचू शकतो. फॉर्म्युला सेमच आहे. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. मग वाक्य आहे आम्ही वेळेवर पोचू शकतो. सब्जेक्ट कोण आहे? आम्ही, वी. नंतर मग कॅन, नंतर मग वर्बचा फर्स्ट फॉर्म रीच, पुढे मग ऑन टाईम, वी कॅन रीच ऑन टाईम. ठीक आहे. पुढे बघा, माझ्या आजीला बाईक चालवता येते. कसं बोलणार आपण? एखादं काम करता येतं. सब्जेक्ट माझी आजी, माय ग्रॅनी, मग पुढे कॅन, मग वर्बचा फर्स्ट फॉर्म राईड. ओके. आणि मग ऑब्जेक्ट काय? द बाईक. माय ग्रॅनी कॅन राईड द बाईक. नेक्स्ट कुड बघा बरं. एखादं काम करू शकला, मग कुड वापरायचं. मग एखादं काम करता आलं किंवा करू शकला त्यावेळेला कुडचा वापर करायचा. जसं की नाही का, मी 8 वाजता उठू शकलो, पहिले मी 4 वाजता उठू शकायचो, मला पहिले सायकल चालवता यायची, आम्ही तुझ्यामुळे जिंकू शकलो, मी त्याला समजावू शकलो, मला पोहता आलं, मी पहिले 20 किलो वजन उचलू शकायचो. ठीक आहे. आणि अजून एक उपयोग आहे कुडचा, माहिती आहे काय? शक्यता, कदाचित, नाही का? ही मे कम टुडे, तो कदाचित आज येईल. मग मेच्या बदली आहे ना कुड पण बोलतात, ही कुड कम टुडे. ओके. लोकांना मे माहिती असतं, मे म्हणजे कदाचित, परंतु हा पण अर्थ आहे, हा पण शब्द वापरतात कदाचितसाठी. कोणता? कुड. सब्जेक्ट प्लस कुड प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. आता वाक्य बघा, आम्ही त्याला ओळखू शकलो, है ना? मग सब्जेक्ट लिहा आम्ही, वी. नंतर मग कुड, तर वर्बचा फर्स्ट फॉर्म ओळखणे, रिकग्नाइज किंवा आयडेंटिफाय. वी कुड रिकग्नाइज हिम, त्याला, हिम. आम्ही अंतिम फेरी जिंकू शकलो. सब्जेक्ट वी, मग कुड, मग विन वर्बचं फर्स्ट फॉर्म, आणि मग द फायनल राऊंड. मी सकाळी 4 वाजता उठू शकत होतो. मैं 4 बजे उठा करता था, उठ पाता था. आय कुड, आता वर्बचं फर्स्ट फॉर्म पाहिजे, उठणे, वेकअप. उठला अजून एक काय वर्ड सांगा बरं इंग्लिशमध्ये उठणेला? व्हेरी गुड बिपिन, गेट अप. आय कुड वेकअप, आय कुड गेट अप ॲट 4 o'clock इन द मॉर्निंग. आय कुड वेकअप ॲट 4 AM. ठीक आहे. इन द मॉर्निंग म्हटलं की मग 4 AM नाही म्हणायचं, मग फक्त 4 o'clock म्हणायचं इन द मॉर्निंग असेल तर. आणि 4 AM म्हटलं की मग इन द मॉर्निंगची गरज नाही आहे मग, कारण की AM म्हणजेच मॉर्निंग, एंटी मेरिडियन. आता हे बघा, कुड हॅव, हे मध्ये केव्हा वापरायचं? एखादं काम करू शकला असता पण नाही केलं. सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. तू मला कॉल करू शकला असतास, यू कुड हॅव कॉल्ड मी. फोन करणे, कॉल करणे, रिंग करणे, है ना? थर्ड फॉर्म पाहिजे ना, लक्षात ठेवा. कुड हॅव आहे की नाही, थर्ड फॉर्म आहे वर्बचं. मी म्हटलं ना मगाशी, हे हॅव हॅड असली की थर्ड फॉर्म असणारच पुढे. तू मला कॉल करू शकला असतास, सब्जेक्ट तू, यू, मग कुड हॅव, वर्बचं थर्ड फॉर्म कॉल्ड किंवा फोन्ड किंवा रंग, रिंग, रँग, रंग. ओके. मी, तू मला फोन करू शकला असतास. तो लाईन पार करू शकला असता, सब्जेक्ट ही, नंतर मग कुड हॅव, वर्बचा थर्ड फॉर्म क्रॉस्ड, मग ऑब्जेक्ट काय? द लाईन, ही कुड हॅव क्रॉस द लाईन. ओके. आता यूज टू बघा काय वापरायचं. एखादे काम करत असे किंवा करायचा,
जसं माझी आजी भाजी विकायला जात असे, तो रोज आमच्या घरी येत असे, माझे आजोबा टॅक्सी चालवत असत, मी त्याला नेहमी सांगायचो. माझे आजोबा 4 वाजता उठायचे, मग आम्ही देवळात जायचो, है ना. तो आधी इथे राहायचा, तो नेहमीच खोटं बोलायचा, है ना. एखादं काम करत असे किंवा करायचा त्यावेळेला यूज टू वापरतो आपण. ओके. फॉर्म्युला बघा काय त्याचा, सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. ओके. मग आता वाक्य बघा काय लिहिलं आहे, राहुल सकाळी 6 वाजता उठत असे किंवा राहुल सकाळी 6 वाजता उठायचा. ठीक आहे. फॉर्म्युला काय म्हणतोय, सब्जेक्टली राहुल, नंतर मग यूज टू, नंतर मग उठणे वेकअप, मग पुढे काय, किती वाजता, ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग किंवा ॲट 6 AM पण चालेल. ठीक आहे. हे बघा आता, माझी आई दर गुरुवारी सायंकाळी देवळात जात असे, एखादं काम करत असे. फॉर्म्युला काय म्हणतोय, सब्जेक्टली माय मदर, नंतर मग यूज टू, मग पुढे काय येणार, वर्बचं फर्स्ट फॉर्म गो, मग ऑब्जेक्ट नाहीच आहे, एक्स्ट्रा, कोठे, टू द टेम्पल, केव्हा, दर गुरुवारी संध्याकाळी, एव्हरी थर्सडे इव्हनिंग. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा बरं, मी रोज 6 तास अभ्यास करायचो, म्हणजे यूज टू आपण इकडे एखादं काम करायचो म्हटल्यावर फॉर्म्युला म्हणतो आधी सब्जेक्टली मी आय, नंतर मग यूज टू, मग वर्बचा फर्स्ट फॉर्म पाहिजे स्टडी, अभ्यास करणे ना, स्टडी. ओके. मग किती वेळ, फॉर 6 hours, पुढे एव्हरी डे. ओके. आता हे बघा हां, स्टार्टेड. स्टार्टेडचा अर्थ काय बरं, एखादे काम करू लागला, जसं की तो धावू लागला, चोर पळू लागला, पोलीस त्याला पकडू लागले, आम्ही ओरडायला लागलो, है ना, बाळ रडू लागलं, कुत्रा भुंकायला लागला. ठीक आहे. मग त्यावेळेला स्टार्टेड वापरायचं, सब्जेक्ट प्लस स्टार्टेड प्लस वर्बचं ING फॉर्म, ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. बाळ रडू लागलं, सब्जेक्ट द बेबी, स्टार्टेड वर्बचा ING फॉर्म, क्रायचा ING क्राईंग, द बेबी स्टार्टेड क्राईंग. तो रागाने ओरडू लागला, एखादं काम करू लागला म्हणजे स्टार्टेड आपण फॉर्म्युला काय, सब्जेक्ट ही, स्टार्टेड, वर्बचा ING फॉर्म लिहा. आता ओरडण्याला काय शब्द आहे, शाऊट, त्याला शाउटिंग होणार. ही स्टार्टेड शाउटिंग अँग्रीली, रागाने. ओके. सर माझ्याकडे पाहू लागले, एखादं काम करू लागले, मग सर, पुढे स्टार्टेड, वर्बचा ING फॉर्म लुकिंग ॲट मी, माझ्याकडे. ओके. मी म्हटलं लुक केल्यानंतर नेहमी ॲट येतं बघा, लुकिंग ॲट मी. आता विल बी एबल टू म्हणजे माहिती आहे काय, एखादी क्रिया करू शकेल. तू 6 महिन्यानंतर चालू शकशील, तुला काही दिवसांनी इंग्लिश बोलता येईल, तुम्हाला ॲडमिशन घेता येईल, त्यावेळेला विल बी एबल टू वापरतो आपण. ठीक आहे. आता फॉर्म्युला बघा काय, सब्जेक्ट प्लस विल बी एबल टू पूर्ण लिहायचं, वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं, ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. तुमचा मुलगा 4 वर्षांनंतर चालू शकेल. ठीक आहे. भविष्य काळातलं शकेल. तर मग फॉर्म्युला काय म्हणतोय, सब्जेक्टली युअर सन, मग विल बी एबल टू पूर्ण लिहायचं, मग वर्बचं फर्स्ट फॉर्म चालणे, वॉक, युअर सन विल बी एबल टू वॉक आफ्टर 4 years, 4 वर्षांनंतर. पुढे, तू हे काम स्वतः करू शकशील, सब्जेक्ट तू, यू, पुढे विल बी एबल टू, पुढे वर्बचं फर्स्ट फॉर्म डू, नंतर मग काय, हे काम, दिस वर्क, ऑन युअर ओन, स्वतः, तू स्वतः हे काम करू शकशील. ठीक आहे. नेक्स्ट, मे म्हणजे कदाचित, ते होतं ना वरचं कुड, कदाचित, तसं हे मे आहे. ठीक आहे.
म्हणजे भविष्यकाळातील शक्यता वर्तवण्यासाठी. कदाचित असं होईल, कदाचित तसं होईल, असं घडू शकतं, तो इथे येऊ शकतो कदाचित. ठीक आहे, जे आपलं कन्फर्म माहीत नसतं पण शक्यता असते त्यावेळेला मे वापरायचं, कुड किंवा मे. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस मे प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. आता वाक्य बघा काय म्हणतंय, तो इथे केव्हाही येऊ शकतो. सब्जेक्ट ही, मे, वर्बचा फर्स्ट फॉर्म कम, हिअर एनी टाईम. दुसरं काय लिहिलं आहे, आज कदाचित पाऊस पडेल. कदाचित एखादी क्रिया घडेल म्हणजे मे. सब्जेक्ट आहे, आता हे वाक्य जे आहे ना, तर पाऊस पडलं म्हणजे कसं बोलायचं, इट मे रेन. कदाचित पाऊस पडेल. पाऊस नक्की पडेल, इट विल रेन. पाऊस पडतोय, इट इज रेनिंग असं म्हणतात. ते एकत्रच बोलतात, इट आणि रेन जोडून बोलतात नेहमी आणि मध्ये हेल्पिंग टाकतात ते लोक. ठीक आहे, पाऊस पडला पाहिजे, इट शुड रेन. कळलं तसं. मग इट मे रेन टुडे, आज कदाचित पाऊस पडू शकतो, पाऊस पडेल. सिद्धेश आज कदाचित नाही येणार. मग सिद्धेश पुढे मे नॉट लिहायचं. नॉट नेहमी हेल्पिंग ऑप्शन नंतर लिहायचं असतं. हां, सिद्धेश मे नॉट कम टुडे, कदाचित आज सिद्धेश येणार नाही. नंतर मग माईट. आता माईट म्हणजे काय, मे आणि माईटचा अर्थ थोडाफार सेमच आहे. माईट म्हणजे पण शक्यताच, पण खूपच कमी शक्यता. जसे की कदाचित तो येणार नाही, मे. आणि माईटचं बोलू, तो कदाचितच येणार नाही, नाहीतर येईलच म्हणा 100%तलं 99%. कदाचितच नाही आलं तर बहुतेक, पण येईलच, त्यावेळेला माईट वापरायचं. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस माईट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट एक्स्ट्रा. तो कदाचित इथे येईल, ही माईट कम हिअर. कदाचित, हां, माईट. कदाचित पाऊस पडेल, इट माईट रेन टुडे. पुढे मे हॅव माईट हॅव. एखादी क्रिया घडली असेल अशी शक्यता व्यक्त करताना मे हॅव माईट हॅव वापरायचं. ओके, एखादी क्रिया घडली असेल, असं झालं असेल, तसं झालं असेल, कदाचित तुझा मोबाईल त्याने घेतला असेल, तो कदाचित खोटं बोलला असेल, त्याने असं केलं असेल. ठीक आहे, मग फॉर्म्युला काय म्हणतोय, सब्जेक्टली. नाही का, तो गावाला गेला असेल, तुझा पैसे त्याने घेतले असतील, तो खोटं बोलला असेल, आहे ना. सब्जेक्ट प्लस मे हॅव किंवा माईट हॅव, काही बोला. वर्बचं थर्ड फॉर्म बघा, आलं की नाही वर्बचं थर्ड फॉर्म. मे हॅव माईट हॅव वर्बचं थर्ड फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. ओके, तो कदाचित कॉलेजला गेला असेल. फॉर्म्युला काय म्हणतोय, सब्जेक्टली, तो, ही. मग पुढे काय, मे हॅव किंवा माईट हॅव, काय पण लिहा, मे हॅव. थर्ड फॉर्म वर्बचं पाहिजे, जाणे, गो, वेंट, गॉन. ही मे हॅव गॉन टू द कॉलेज. ओके. हॅलो सर, येस. आपण कसं समजायचं की मे कधी वापरायचं आणि माईट? हे मे हॅव माईट हॅव केव्हाही वापरा चालेल. ठीक आहे, मे हॅव आणि माईट हॅव केव्हाही वापरा शक्यता व्यक्त करण्यासाठी. ठीक आहे, आणि फक्त मे असेल ना तेव्हा कदाचित, आणि माईट म्हणजे कदाचितच, खूपच कमी शक्यता असं. मनीषा कदाचित घरी पोचली असेल, मनीषा माईट हॅव रीच्ड होम. ठीक आहे, आता पुढचं बघा बरं काय लिहिलं आहे, ऑट टू. सांगा बरं, ऑट टू सारखं कोण आहे, सांगितलं वरती, सांगितलं होतं. शूड. एखादं काम केलं पाहिजे ना, त्यावेळेला शूड आणि ऑट टूचा अर्थ एकच आहे, कळलं. शूड, ऑट टू आणि हॅड बेटर, तिघांचा अर्थ एकच आहे. ओके, शूड म्हणजे एखादं काम केलं पाहिजे, ऑट टू एखादं काम केलं पाहिजे, आणि अजून हॅड बेटर पण आहे, म्हणजे काय, एखादं काम केलं पाहिजे. ठीक आहे, एखादं काम करायला हवं, तू जायला हवं, विचारायला हवं, है ना. सेम शूडसारखंच आहे हे पण. सब्जेक्ट प्लस ऑट टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. तू त्याला सांगायला हवं, यू ऑट टू टेल हिम.
आपण आधी रिलायन्स मॉलमध्ये जायला पाहिजे. वी ऑट टू गो टू रिलायन्स मॉल फर्स्ट. मस्ट हॅव, एखादी क्रिया नक्कीच अशी घडली असणार, एखादी क्रिया घडली असणार नक्कीच. नक्कीच तो गावाला गेला असणार, तर नक्कीच त्याने काहीतरी केलं असणार, नक्कीच तो खोटा बोलला असणार. त्यावेळेला हे वाक्य असं बनवतात मस्ट हॅवने. सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. तो नक्कीच बसने गेला असणार. ही मस्ट हॅव गॉन बाय बस. सब्जेक्ट ही, मग मस्ट हॅव, थर्ड फॉर्म वर्बचा गॉन बाय बस. तुला नक्कीच स्वप्न पडलं असणार. यू मस्ट हॅव हॅड अ ड्रीम. तिने नक्कीच तिच्या वडिलांना सांगितलं असणार. शी मस्ट हॅव टोल्ड हर फादर. बघा आता दुसरं वाक्य बरोबर काय लिहिलं आहे, स्वप्न बघणेला माहिती कसं बोलायचं, टू हॅव अ ड्रीम असं बोलतं. मी स्वप्न बघतोय, आय एम हॅविंग अ ड्रीम. मला स्वप्न पडलं, मी स्वप्न बघितलं, आय हॅड अ ड्रीम. आय हॅड अ स्ट्रेंज ड्रीम, मला एकदम विचित्र स्वप्न पडलं. ठीक आहे. यू मस्ट हॅव हॅड अ ड्रीम, नक्कीच तुला स्वप्न पडलं असणार. तिने नक्कीच तिच्या वडिलांना सांगितलं असणार. सब्जेक्ट शी, पुढे मस्ट हॅव, थर्ड फॉर्म टोल्ड. टोल्ड थर्ड फॉर्म येतं, फर्स्ट फॉर्म सांगा काय. हां, व्हेरी गुड. टेल, टोल्ड, टोल्ड. ओके, चला आता वूड बघा बरं. बरेच लोक आहे ना विलच्या जागी वूड वापरतात. जसे की नाही का, राहुल उद्या येईल, राहुल वूड कम टुमॉरो असे बोलतात कधी कधी लोक. राहुल विल कम टुमॉरो, राहुल वूड कम टुमॉरो. विलचा अजून एक उपयोग बघा. ज्या वेळेस दोन वाक्य असतील, बघा दोन वाक्य असतील, जसं की राहुल म्हणाला की तो आज येणार नाही. दोन वाक्य आहेत ना. पहिलं वाक्य काय सांगा बरं. राहुल म्हणाला की तो आज येणार नाही. पहिलं वाक्य काय याच्यामधलं. हां, राहुल म्हणाला. आणि दुसरं वाक्य काय आहे, दुसरं सेंटेन्स काय आहे, तो आज येणार नाही. कळलं. तसं दोन वाक्य असतात ज्या वेळेला. पहिलं वाक्य ज्या त्याच्यामधलं पास्ट टेन्स असतं भूतकाळातलं, आणि दुसरंवालं फ्युचरमध्ये असेल. ते फ्युचरमध्ये आपण नेहमी काय वापरतो, विल वापरतो ना, पण ह्याच्यामध्ये वूड वापरायचं. कारण की पहिल्या वाक्याचा कोणता काळ आहे, भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. रूल काय पुन्हा बोलतो मी. ज्या वेळेला दोन वाक्य असतात त्यातील पहिलं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल आणि दुसरं वाक्य जर फ्युचर टेन्समध्ये असेल तर त्या फ्युचर टेन्सच्या दुसऱ्या वाक्यामध्ये विल ऐवजी वूड वापरावे. जसं की आता बघा, सिद्धेश म्हणाला की राहुलचे वडील उद्या जातील. दोन सेंटेन्स आहेत. पहिलं सेंटेन्स काय आहे, सिद्धेश म्हणाला. दुसरं काय आहे, राहुलचे वडील उद्या जातील. मग आता सिद्धेश सेड, सांगा कोणता टेन्स आहे हा. सिद्धेश सेड कोणता टेन्स आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, सिम्पल पास्ट, सिद्धेश सेड. नंतर मग की, दॅट, कीच्या अर्थाने कोणता शब्द आला आहे, दॅट. दॅट राहुलचे वडील उद्या जातील. फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर आहे ना. मग तुम्ही विल लिहिणार होतात, परंतु आपला नियम काय म्हणतोय, पहिलं भूतकाळातलं वाक्य आहे, त्यामुळे आता विल न खाली वूड लिहा. राहुल्स फादर वूड गो टुमॉरो. पुढचं बघा. हां, बरेच लोक मिस्टेक करतात माहिती काय बोलतात, सिद्धेश सेड दॅट राहुल्स फादर विल गो टुमॉरो म्हणतात. नाही, आता ते वूड बोलायचं, कारण की पहिलं सेंटेन्स कशामध्ये, पास्ट टेन्समध्ये आहे. आता हे बघा. हां, विनायक म्हणाला, कोणता टेन्स आहे, विनायक म्हणाला. विनायक सेड, ये सिम्पल पास्ट. आणि नंतर मग काय, तो परवा मुंबईला जाईल. कोणता टेन्स आहे हा, वह परसों मुंबई जाएगा. सिंपल फ्यूचर है.
हां, आणि मग सिम्पल फ्युचरला आपण काय वापरते सवय असते विल, परंतु इकडे तुम्ही वूड वापरा. का बरं वूड वापरलं इकडे आपण? कारण की पहिलं सेंटेन्स कोणता टेन्स आहे? येस, विनायक सेड दॅट ही वूड गो टू मुंबई द डे आफ्टर टुमारो. परवाला शब्द काय इंग्लिशमध्ये परवाला द डे आफ्टर टुमारो किंवा ओव्हर मॉरो बोलतं चालतं. ओव्हर मॉरो, ठीक आहे, ओव्हर मॉरो. पण जास्त करून कमी लोक बोलतात शब्द हा द डे आफ्टर टुमारो. ठीक आहे. मला वाटलं की तू रागावशील. मला वाटलं पास्ट टेन्स आहे, तू रागावशील फ्युचर टेन्स आहे. मग मला वाटलं आय थॉट की दॅट तू रागावशील यू वूड गेट अँग्री. ओके. आता वूडचा तिसरा पेपर बघा बरं काय. एखादं काम करत असे किंवा करायचा. मग हे तर सर झालंय वरती. हो, वरती झालंय हे ना. वूडचा अर्थ एखादं काम करायचा करत असे. यूज टू, ते बघा ना, ते वरती होतं ना यूज टू. कुठे गेलं यूज टू? हे बघा इथे एखादे काम करत असे किंवा करायचा आहे ना. यूज टू आणि वूडचा अर्थ एकच आहे. जसं ते कसं शूड, ऑट टू आणि हॅड बेटरचा अर्थ एक आहे, तसं वूडचा आणि यूज टूचा अर्थ एकच आहे. हे बघा वूडचं इकडे वूड एखादे काम करत असे किंवा करायचा. फॉर्मलप्रमाणे वाक्य बघा कसं आहे. राहुल सकाळी 6 वाजता उठत असे किंवा राहुल सकाळी 6 वाजता उठायचा. सब्जेक्ट राहुल, मग वूड, मग वेकअप. वर्बचा फर्स्ट फॉर्म ना, वेकअप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. पहिलं तर ग्रामरला यायचं हे. 10thला 12thला इंग्लिशच्या ग्रामरमध्ये क्वेश्चन असायचा. तो कसं सेंटेन्स द्यायचे, त्यामध्ये लोक यूज टू लिहून द्यायचे आणि बोलायचे यूज टू रिमूव्ह करा आणि वूड वापरा असं बोलायचे. नंतर वूड द्यायचे सेंटेन्समध्ये. राहुल वूड वेकअप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग आणि बोलायचे रिमूव्ह वूड ऑफ काढून टाका असं. मग वूड आणि यूज टूचा अर्थ एकच आहे. ठीक आहे. माझी आई दर गुरुवारी सायंकाळी देवळात जात असे. माय मदर वूड गो टू द टेम्पल इन द इव्हनिंग एव्हरी थर्सडे. मी रोज 6 तास अभ्यास करायचो. आय वूड स्टडी फॉर 6 hours इन अ डे. किंवा एव्हरी डे. ओके. आता वूड लाईक टू सांगा बरं केव्हा वापरायचं. वूड लाईक टू आपण ना काय म्हणतो, मला काहीतरी बोलायची इच्छा आहे, मला तुला काहीतरी सांगायची इच्छा आहे, त्यावेळेला वूड लाईक टू वापरतो आपण. ना का वॉन्ट टू म्हणतो किंवा वॉन्ट्स टू म्हणतो. आय वॉन्ट टू गो, आय वॉन्ट टू कम, आय वॉन्ट टू ईट पावभाजी, आय वॉन्ट टू ईट पिझ्झा. मग ते वॉन्ट टू वॉन्ट्स टू जे असतं ना, ते आपण घरगुती बोलताना बोलतो. घरामध्ये फ्रेंड्स मित्रमंडळीमध्ये वॉन्ट टू वॉन्ट्स टू चालतं. पण थोडंसं ऑफिशियल लँग्वेजमध्ये, ऑफिसमध्ये, स्टँडर्ड लँग्वेजमध्ये ना, तुम्हाला तिकडे वूड लाईक टू बोलत असतं. असं नाही का म्हणतात ते स्टेजवर माईक घेऊन, अँड आय वूड लाईक टू कॉल अपॉन मिस्टर खन्ना, है ना. वूड लाईक टू म्हणजे काय, आय वॉन्ट टू असं. ठीक आहे. मग सब्जेक्ट प्लस वूड लाईक टू, वर्बचं फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा. मी काहीतरी म्हणू इच्छितो म्हणजे मला काहीतरी म्हणायचं आहे. आय वूड लाईक टू से समथिंग. नंतर मग मला आईस्क्रीम खायची इच्छा आहे. आय वूड लाईक टू हॅव ॲन आईस्क्रीम. खाण्याचा शब्द कोणता आला आहे, हॅव. हां, हॅवचा अर्थ हा पण एक आहे, खाणे पिणे. मी चहा पितोय म्हणताना असं नाही बोलायचं आय एम ड्रिंकिंग टी. आय एम हॅविंग टी. मी जेवतोय, आय एम हॅविंग मील. आय एम हॅविंग डिनर, आय एम हॅविंग ब्रेकफास्ट. ओके. आय एम हॅविंग वॉटर. ठीक आहे. मला आईस्क्रीम खायची आहे. आय वूड लाईक टू हॅव ॲन आईस्क्रीम. नंतर तुला काय खायचं आहे. आपण एखादा मित्र आला घरी, आपण काय बोलतो, काय घेणार तू, तुला काय खायचं आहे.
किंवा हॉटेलमध्ये गेलात आपण काय बोलतो, तू काय घेणार आहेस, काय खाणार आहेस, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. ठीक आहे. आता 17 बघा बरं. ॲमीज आर प्लस गोईंग टू. आता अशी वाक्य रचना केव्हा करायची असते, एखादी क्रिया करणार आहे किंवा होणार आहे